नमस्कार. जरा विचार करा. तुम्ही रक्ताचं पाणी करून दिवस रात्र मेहनत करून सोनं पिकवता आणि तेच सोनं तुमच्या घरात पडून आहे, पण तुम्हाला ते विकता येत नाहीये. डोळ्यासमोर मुलाबाळांचं भविष्य आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर. हीच ती विदारक कहाणी आहे महाराष्ट्राच्या लाखो कापूस उत्पादक शेतकऱ्यांची, जे आज एका मोठ्या संकटाच्या दारात अगदी हताशपणे उभे आहेत. म्हणूनच आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण याच संकटाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. हे संकट नेमकं आहे तरी काय, ते का उभं राहिलंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय असू शकतो, या सगळ्याची गोष्ट आपण आज समजून घेणार आहोत. पण हो, पुढे जाण्याआधी एक छोटीशी आठवण. जर आपल्याला शेतीमधल्या अशा खऱ्याखुऱ्या मुद्द्यांवर सखोल आणि सोप्या भाषेत माहिती हवी असेल, तर आपल्या कृषी साथी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बरं, तर या समस्येचा प्रत्येक पैलू आपल्याला नीट समजावून घेता यावा, यासाठी आपण हे संपूर्ण विश्लेषण 5 भागांमध्ये पाहणार आहोत. पहिलं, सध्याचं संकट काय आहे. दुसरं, वेळीच पावलं नाही उचलली तर काय धोके आहेत. तिसरं, मदतीसाठी सरकार नेमकी काय विनंती करतंय. चौथं, दरांमधलं धक्कादायक वास्तव काय आहे. आणि 5वं, यावर कायमस्वरूपी तोडगा काय असू शकतो. चला तर मग थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊया आणि खरी परिस्थिती समजून घेऊया. सध्या महाराष्ट्राच्या संपूर्ण कापूस पट्ट्यात ना एक चिंतेचं आणि भीतीचं वातावरण आहे. याचं कारण म्हणजे इथे 2 गोष्टी एकाच वेळी शेतकऱ्याचा जीव अक्षरशः टांगणीला लावत आहेत. एक म्हणजे घरात विकल्याविना पडून असलेला कापसाचा ढीग आणि दुसरी म्हणजे सरकारी खरेदीची वेगाने जवळ येणारी अंतिम तारीख. म्हणजे बघा, समस्या अगदी सरळ आहे पण तितकीच गंभीर सुद्धा. एका बाजूला शेतकऱ्याने घाम गाळून पिकवेलेला कापूस घरात तसाच पडून आहे, त्याला भावच मिळत नाहीये. आणि दुसऱ्या बाजूला चिंता ही आहे की जी काही सरकारी खरेदी होतीये तिची मुदतही आता संपत आलीये. याचाच अर्थ वेळ शेतकऱ्याच्या हातातून वेगाने निसटून चाललीये. आणि ह्या सगळ्यामध्ये भर पडली आहे ती बाजारातल्या प्रचंड गोंधळाची. मार्केट इतकं अस्थिर आहे की जाणकार लोक शेतकऱ्याला सल्ला देत आहेत की अरे थांबा, आत्ताच विकू नका, कदाचित पुढे भाव वाढेल. पण खरं सांगायचं तर थांबणं म्हणजे एक मोठा जुगार खेळण्यासारखा आहे. कारण जर भाव नाहीच वाढले तर हातात आलेलं पीक अक्षरशः मातीमोल होऊन जाईल. काय करावं हेच बिचाऱ्या शेतकऱ्याला कळेनासं झालंय. आणि हेच अस्थिरता आपल्याला दरांमध्ये अगदी स्पष्टपणे दिसते. इथे बघा, लहान स्थानिक बाजारात जिथे कापसाला प्रति क्विंटल फक्त 6,900 रुपये मिळत आहेत, तिथेच अकोटसारख्या मोठ्या बाजारपेठेत 7,600 रुपये मिळत आहेत. आता हा जो 700 रुपयांचा फरक आहे ना, तो एका शेतकऱ्यासाठी खूप खूप मोठा आहे. हा फरक त्याच्या नफ्या तोट्याचं गणित पूर्णपणे बदलून टाकतो. मग एक साहजिक प्रश्न मनात येतो की ठीक आहे, समस्या आहे, पण जर यावर वेळीच काही उपाय नाही केला तर काय होईल. तर याचे परिणाम फक्त एका शेतकऱ्यापुरते किंवा एका गावापुरते मर्यादित राहणार नाहीत. हे संकट संपूर्ण राज्याच्या अर्थव्यवस्थेवर घाला घालण्याची क्षमता ठेवतं. जरा विचार करा, एका गोष्टीमुळे किती मोठी संकट ओढवू शकतात. सगळ्यात पहिलं, शेतकरी कर्जाच्या अशा दुष्टचक्रात अडकेल जिथून बाहेर पडणं जवळपास अशक्य होऊन बसेल. दुसरं, शेतकऱ्याच्या खिशात पैसा नाही म्हणजे गावातल्या बाजारात पैसा फिरणार नाही, म्हणजेच ग्रामीण भागात मोठी आर्थिक मंदी येईल. तिसरं, कापूस गिरण्यांपासून ते निर्यातीपर्यंतची संपूर्ण साखळीच कोलमडून पडेल. आणि चौथं, आणि हे सगळ्यात धोकादायक आहे, जेव्हा लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न गंभीर होतो तेव्हा सामाजिक अशांतता निर्माण होण्याचा धोका असतो. सुदैवाने या धोक्याची जाणीव सरकारला झाली आहे. म्हणूनच आपल्या राज्य सरकारने आता थेट केंद्र सरकारकडे हस्तक्षेप करून मदत करण्याची एक औपचारिक मागणी केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून थेट केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंग यांना एक पत्र लिहिलंय. आता हे फक्त एक साधं पत्र नाही, तर महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्यांच्या वतीने केलेली एक कळकळीची विनंती आहे की कृपया यात लक्ष घाला आणि तातडीने काहीतरी करा. आणि या पत्रातील मागणी अगदी स्पष्ट आणि नेमकी आहे. ती म्हणजे शेतकऱ्याला श्वास घेण्यासाठी थोडा वेळ द्या. बाजारातली ही अस्थिरता कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्याला एक आधार देण्यासाठी जी सरकारी खरेदी करणारी संस्था आहे, CCI, तिची खरेदीची मुदत 30 एप्रिल 2026 पर्यंत वाढवण्यात यावी. आता ही मागणी का केली जात आहे याचं खरं आणि मूळ कारण दडलंय आकड्यांमध्ये. सरकारी हमीभाव आणि बाजारात प्रत्यक्षात मिळणारा भाव यातली जी जमीन आसमानाची तफावत आहे ना, तीच या संकटाची खरी तीव्रता आपल्या डोळ्यासमोर आणते.
पण हे आकडे समजून घेण्याआधी MSP म्हणजे काय ते अगदी सोप्या शब्दात पाहूया. MSP म्हणजे सरकारकडून शेतकऱ्याला दिलेली एक प्रकारची सुरक्षा हमी. बाजारात कितीही भाव पडले तरी सरकार शेतकऱ्याला कमीत कमी इतके पैसे देणारच. हे एक वचन असतं आणि तेच म्हणजे MSP. तर या वर्षीसाठी सरकारने लांब धाग्याच्या कापसासाठी MSP जाहीर केला आहे. 8,010 रुपये प्रति क्विंटल. शेतकऱ्याला एक आशा होती की चला किमान एवढा भाव तरी आपल्याला नक्की मिळेल. पण वास्तव पहा, परभणीसारख्या मोठ्या बाजारपेठेत 20 फेब्रुवारीला सगळ्यात जास्त भाव मिळाला तो म्हणजे फक्त 7,810 रुपये प्रति क्विंटल. ही आकडेवारीच सगळं काही सांगून जाते. ज्या MSPला शेतकऱ्याचं सुरक्षा कवच म्हटलं जातं, आज तोच भाव शेतकऱ्याला मिळत नाहीये. बाजारभाव त्याहीपेक्षा खाली आलाय आणि यात अजून शेतकऱ्याचा वाढलेला खतांचा, बियाणांचा आणि मजुरीचा खर्च तर आपण धरलेलाच नाहीये. म्हणजेच काय तर कागदावर हमीभाव असूनही प्रत्यक्षात शेतकऱ्याचं नुकसानच होतंय. आणि हेच या संकटाचं खरं मूळ आहे. मग या दुष्टचक्रातून बाहेर पडायचं तरी कसं? फक्त तात्पुरती मलमपट्टी करून काहीच उपयोग होणार नाही. यावर एक दूरदृष्टी ठेवून ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करणं गरजेचं आहे. कृषी क्षेत्रातील जाणकारांच्या मते यासाठी 3 स्तरांवर काम करावं लागेल. पहिला आणि सगळ्यात तातडीचा पाऊल म्हणजे CCI खरेदीची मुदत वाढवून शेतकऱ्याला तात्काळ दिलासा देणं. दुसरं, आजचा वाढलेला उत्पादन खर्च लक्षात घेऊन MSP ठरवण्याची पद्धतच मुळातून बदलणं. आणि तिसरं, भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा येऊच नये म्हणून एक किंमत स्थिरीकरण निधी तयार करणं, जो अशा गरजेच्या वेळी शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहील. आता नक्कीच ह्या सगळ्या उपायांसाठी पैसा लागेल. पण हे गणित कसं आहे माहितीये? आजार होऊ नये म्हणून वेळीच काळजी घेण्यासाठी केलेला छोटा खर्च हा आजार झाल्यानंतर उपचारांवर होणाऱ्या प्रचंड आणि अनियंत्रित खर्चापेक्षा नेहमीच कमी असतो. आज केलेली ही एक लहान नियोजित गुंतवणूक उद्याच्या मोठ्या आर्थिक संकटाला टाळू शकते. त्यामुळे निवड अगदी स्पष्ट आहे. आज एक विचारपूर्वक निर्णय घेऊन केलेली छोटी गुंतवणूक उद्या संपूर्ण राज्याला एका मोठ्या आर्थिक संकटाच्या खाईत लोटण्यापासून वाचवू शकते. महाराष्ट्राच्या कृषी अर्थव्यवस्थेचं भवितव्य याच एका निर्णयावर अवलंबून आहे. आणि ही संपूर्ण परिस्थिती आपल्याला एका मोठ्या आणि मूलभूत प्रश्नासमोर आणून उभी करते की शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या या ज्या काही सरकारी योजना आहेत या खरोखर त्याचं संरक्षण करण्यासाठी आहेत की त्या फक्त कागदावरची एक प्रतिमा जपण्यासाठी आहेत. याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. या लढ्यात शेतकऱ्याचं पुढे काय होतं यावर लक्ष ठेवून राहणं आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. आजच्या या विश्लेषणामध्ये सहभागी झाल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. अशाच महत्त्वाच्या आणि सखोल माहितीसाठी आपल्या कृषी साथी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात.